अरे शिवा, अरे काय अवतार करून ठेवलायस तू? काय नाही. अरे सासरवाडीला राखण करायला गेला होतास का पिठाच्या गिरणीवर रातपाळी करायला गेला होतास? अरे काय झालेलं का सांगशील का? सासरवाडीत झाडलोट करताना पीठ अंगावर सांडलेलं दिसतंय. ए पाचा ना काय लावलंस हे? सासरवाडी सासरवाडी. याच सासरवाडीत काहीतरी बिनसलेलं दिसतंय. शंभो महादेवा, हे प्रेमाभिमतलं आपल्याला काही कळत नाही आणि आपलं तर कधी झालं पण नाही. ते वस्त्याने नंदू आहेत ना, त्यांना काय अक्कल नाही, काय पण बडबडतात. तुला तर माहिती आहे ना आपला स्वभाव काय. आपलं काम भलं आणि आपण भलं. आपल्याला काय प्रेम बिम झालेलं नाही हा, आणि होणार पण नाही. हा शंभू, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जर तिचा तुला भास झाला तर समजून जा तू तिच्या प्रेमात पडलायस. घे, अरे घे ना. अरे काय असं उभे उभेच खाणार आहेस? बस की. अरे असं का बघतोयस मला? पहिल्यांदा बघतोयस का? खा ना. अरे असं काय बघतोयस? आज काय पहिल्यांदा बघतो काय मला? अरे खा की. सॉरी सॉरी सॉरी. खा की लेका. अरे असं काय बघत होताच बांबावल्यावानी? डोळ्यात पीठ गेलं का काय? नाही नाही काय नाही. अरे थांब. अरे स्टूल कुठं? तू बसतोयस कुठं? शक्ती, खरोखर आली आहे का इकडं? खरी खुरी झालीये. आता भानावर आलास? नीट बघ, ती खरी खुरी आलीये. शक्ती बाळा, तू बाहेर का उभी? घरात ये 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 ये. अगं पोरी, तू उभी का? बस की. सॉरी सॉरी, आवडतं आवडतं. काय घरात बाई माणूस नसलं ना की हे असं होतंय. तू उभी का? बस बस बस. काका, मी इथे बसायला नाही आले. मग कशाला आलीस? ते मगाशी पीठ सांडलं, त्याची नुकसान भरपाई घ्यायला. नाही नाही, टेन्शन नको घेऊ. जे काही नुकसान झालं ते मी देईन भरून. हे बघ, मी इथे कुठली नुकसान भरपाई मागायला नाही आले. बाबो, मग परत माझ्या पोराचा गाल लाल करायला आलीस की काय? नाही, ते काल तू हे आमच्या घरी विसरला होतास, ते द्यायला आले. अरे वा, हे मी तिथेच विसरलो होतो. असं कसं झालं? एक वेळ मी स्वतःला विसरेन, पण ही शंभू महादेवाची माळ नाही विसरणार. थँक्यू. हा, इतकी पण वाईट नाहीस तू. मी केदारनाथला गेलो होतो ना 3 वर्षापूर्वी, तेव्हा तिथून येताना घेऊन आलो होतो.
पण तू कशाला घेऊन आली? मला फोन करायचा ना, मी आलोच तो घ्यायला. अरे शिवा, तिनं चौथाहून आणून दिली आहे ना, मग काय बिघडलं? अरे तसं नाही रे नाना. अजून काय बोलायचंय का तुला? हा ते आणखी काय बोलायचं असेल हिला? बोलायचंय की मुस्कट फोडायचंय माझं? ते ही पोरगी शिवाला आय लव्ह यू बोलायला आली आहे वाटतं. आपण नको इथं थांबायला. माझ्या समोर आय लव्ह यू बोलायला लाजती आहे वाटतं. अगं ये पोरी, तुला माझ्या शिवाशी काही खाजगी बोलायचंय का? मग मी बाहेरच थांबतो. काय तुमच्या दोघांच्या मध्ये माझी लुडबुड नको. हे बघ, तुला माझ्या शिवाविषयी जे काही वाटतंय ते बिनधास्त बोल, होऊन जाऊ दे एकदम. ते मी कालच्या तुझ्या मदतीबद्दल मी तुझे आभार मानायला आले. हा? काल रात्री मी कोलॅप्स झाले. तू मला उचलून घरी घेऊन गेलास, घराबाहेर रात्रभर पहारा दिलास, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू? तू मला थँक्यू म्हणतेस? खरंच बोलतेस की भास होतात मला? नाना ही थँक्यू बोलली मला. एक काम कर, साखर घ्या आणि पटकन वस्तीमध्ये वाट जा. नाही नाही नको नको, साखर नको. साखर कशाला? गुळ वाट, गुळ. पटकन जा पटकन जा. हा हा. ए थांब थांब, ते ते मिठाई मिठाई घे, मिठाई घे. हा, मिठाई घेऊन वाट जा जा जा. ए जास्त शहाणपणा करू नको. थँक्यू म्हटलंय ते एक्सेप्ट कर आणि वेलकम म्हण. वेलकम मी कशाला बोला पाहिजे? मगाशी येताना नाना बोलला ना वेलकम. अरे कोणी थँक्यू म्हटल्यावर त्याला वेलकम किंवा मेन्शन नॉट असं म्हणायची पद्धत असते. तू शाळेत शिकला नाहीस वाटतं. आली का माझ्या शिक्षणावर परत? हा बरं बाबा, तुझ्या थँक्यू साठी वेलकम. चला निघते मी. अगं पोरी, कुठे निघालीस? या बघ थांब. हो का? नाही नाही, तू इथं. हो का? नको. अगं बाळा, इथं येऊन बस. अगं आले आले अशी लगेच निघालीस. थोडा मी तुझ्यासाठी चहा बनवतो. नाही नाही काका, चहा नको, मी चहा घेऊन आले. आमच्यासाठी सगळा बनवलेला चहा स्वतः ढोसला असशील. का म्हणालास? हे बघ, तुला माझ्या हातचा चहा पाजल्याशिवाय तुला मी जाऊ देणार नाही. जागचा हलायचं नाही. ए नाना थांब थांब, मी बनवतो चहा. असं कसं? हा चालेल चालेल. कसं आहे पुरी, माझा शिवा सुद्धा एकदम फक्कड चहा बनवता. फक्कड पण आणि एकदम कडक पण. नाही, कडक शिस्तीच्या माणसांना कडक चहा लागतो ना. ए शिवा, अरे पुरीची मस्करी करतो वे. मस्करी नाही रे नाना, खरं तेच सांगतोय. तू सोड थांब. आणि हो, आमच्याकडे आम्ही चहा बनवतो सांगून चहा बनवतो हा, आणि चहा देतो सुद्धा. नाही म्हणजे चहा देतो सांगून चहा न देता पाहुण्यांना अपमान करून हाकलून नाही लावत. अरे शिवा, काय बोलतोयस तू? काय नाही रे, तू नको टेन्शन घेऊ. थांब, मी आलो चहा बनवून. ना होय खाणार? ठीक आहे, मी खातो. आमचा शिवा म्हणजे खुळाच आहे. हे पोरी, तुझ्या आपांची तब्येत कशी आहे आता? हो आता बरे आहेत. उद्या डिस्चार्ज मिळणार आहे त्यांना. चांगलंय. शंभू महादेवाच्या कृपेनं आता समजा चांगलं होणार बघ. तुझी नवीन नोकरी कशी चालू आहे? सध्या काम नवीन आहे. कामाचं नेमकं स्वरूप अजून कळायचंय, पण बघूयात कसं जमतंय ते. तुला ना जमायला काय झालंय? हा अगं तू चांगली शिकलेली आहेस. हे बघ, आजकालच्या पोरांना काही काम सांगितलं की ते लगेच करतात. तू काळजी करू नकोस. आमचे प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेब लय चांगली माणसं आहेत. अडचणीत सापडलेल्या कुठल्याही माणसाला लगेच मदतीसाठी धावून जातात. अगं त्यांचं तर आमच्यावर लय उपकार आहे. आम्ही फेडू शकत नाही
एवढे उपकार आहेत त्यांचे. अर ज्याच्यासाठी तुला इथं थांबवलं ती गोष्ट केलीच नाही. अगं चहा सोबत तुला काहीतरी खायला द्यायला पाहिजे ना, दिलंय का मी? हे बघ आमच्या शेजारीत एक दुकान आहे, तिथनं बिस्किटचा पुडा आणतो तुझ्यासाठी. अहो नको नको काका, मी चहा नुसताच पिते. असं कसं? बस तू बाळ, बस बस. होरे तुझ्या आप्पानं सांगितलं असतं तर थांबली असतेस का? अगं मी पण तुझ्या आप्पासारखाच आहे. बस इथं मी बिस्किटचा पुडाच घेऊन येतो. नाही नाही बस बस, काय ऐकणार नाही. शंभू, चक्क माझ्या शंभू महादेवाचं दर्शन घेत होतीस? वा वा. बरं, दर्शन घेऊन झालं असेल तर या शिवाच्या आजचा कडक चहा पिऊन बघ आता. बस. अगदी वेळेवर आलोय मी. आता चहा सोबत बिस्किट खायचं. काका पण नको अहो, मी साधाच चहा घेते. मी काही ऐकून घेणार नाही. मगाशीच म्हणालोय चहा सोबत बिस्किट खाल्ल्याशिवाय तुला इथून जाऊच देणार नाही. बस 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 बाळा, तू इथं. अगं तू इथं निवांत बस, मी लगेच बिस्किट घेऊन येतो. हो काका थँक्यू, पण थँक्यू पिंकू बिस्किट खाऊन झाल्यावर म्हणायचं. आणि आपल्या माणसाला थँक्यू बोलायची काय गरज आहे? मी मगाशीच म्हणालो ना, मी तुझ्या आप्पांसारखाच आहे. आता आप्पांचं ऐकतेस तसं माझं ऐकायचं. पटकन चहा सोबत बिस्किट खा, नाही तर चहा थंड होईल. कसा झालाय चहा? बरं आहे. हे शिवा, नेहमी बनवतो तसा चहा नाही केलास? नेहमीसारखाच बनवलाय, पण तो तिला आवडला नसेल. काही लोक स्वतः बनवलेल्या चहाच्याच प्रेमात असतात. इतके प्रेमात असतात की तो बनवलेला चहा दारात आलेल्या पाहुण्याच्याही मुखाला लागू देत नाहीत. टोमणा मारायची गरज नव्हती. तुझ्याकडूनच शिकलो. एकाच ठिकाणी काम करतो ना आता आपण. अजून काय काय शिकायला मिळणार आहे माझ्या शंभू महादेवालाच माहिती. तू ना गप्प बस, उगीच मला प्रत्येक वेळेस. अरे एक मिनिट, भांडू नका. चाय पर गोड चर्चा करावी, कडू नाही. हे पुरी, मी आता तुला एक गंमतच दाखवतो. आलो. गंमत? हे बघ पोरी, हा आमच्या कुटुंबाचा अल्बम. अल्बम? ए कशाला? असाला म्हणजे तुझ्या लहानपणाची फोटो दाखवायला नको तुला? कशाला? काय गरज आहे? ठेव तिकडे. बस. हे बघ, हा मी आहे. बघ बघ, ही शिवाची आई. आणि हाय ना हा ही छोटी चड्डी घातलेला हाय, डोळ्यात एवढं मोठं काजळ, हाफ पॅन्ट, ती पोनी टेल. बाजू. अरे कसा दिसतोय नाना. तुम्ही हा फोटो ना भविष्यात तुमच्या नातवंडांना दाखवाल, खूप हसतील ते त्याच्या भावावर. अरे हे बघ ना. अरे बापरे, हे खूप उशीर झाला. काका मी निघते आता, मला ऑफिसला जायचंय. बरोबर. अरे कुरी थांब. हा जरा जाताना सावकाश जा आणि येत राहा आधी मधी. हो.
गेली कशाला आधी मधी येत जात राहा म्हणतो. चहाची तारीफ करणं जीवावर आलं तिच्या. चांगला झाला एवढं म्हणाले असते तर काय बिघडलं असतं का? अरे शिवा, तू खुळाच आहे का? तुझ्या तोंडावर बोलली नाही चहा चांगला झालाय. अरे पण कपाकडं बघितलंस का? कप रिकामा आहे. याचा काय अर्थ आहे? तुझ्या हातचा बनवलेला चहा तिला 100% आवडलाय. आता खूप वेळ वाट बघितली. संकेत दे, आता तरी संकेत दे. सध्या आमच्या आयुष्यात जे काय चाललंय शक्तीचा तर हात नाही ना. सांग सांग ती परत आले का? सांग. संकेत दे काहीतरी. ते मला त्रास द्यायला आले. आम्हाला त्रास देणारा ती चेटकोबा. सांग तिला कोवळ्या जीवाचा रगात पाहिजे मी. पण मला संकेत दे, मला काहीतरी संकेत दे चेटकोबा. जय बा चेटकोबा. त्रिशूल, हा कसला संकेत आहे? चेटकोबा, हा कसला संकेत आहे? तुला काय सांगायचं आहे? कोरोना. येस वहिनी बस. घरात आणि घराच्या बाहेर त्रिशूळासारखी कुठली संशयास्पद वस्तू दिसली ती मला येऊन सांगायचं. हा येस वहिनी बस. त्रिशूळ. परी करा. ती तुझ्यापासून दूर गेली आणि तुला वाटत राहिलं की तिने तुझ्याकडे पलटून बघावं आणि तू तिला पलट 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 म्हणालास आणि ती पलटली. तर समजून जा ती पण तुझ्या प्रेमात पडली. ट्राय करून बघू काय? पलट पलट. अगं पलट. मी अजिबात पलटणार नाही. तव्यावर टाकले करपायच्या तूच जाऊन पलट. काय काय पलटू? आमलेट. अरे तव्यावर टाकलंय, जाऊन लवकर पलट. तोपर्यंत आंघोळ करून येतो. इथं काय पलटली नाही, ऑमलेटच पलटूया आता. अय्यो, एवढी भाजी खुडून झाली ना की मग पोळ्या करायला घेते. हा शक्ती. अय्यो शक्ती, चक्क तू आणि देवाकडे पाहते. देवी जगदंबा प्रसन्न झाली की काय? शक्यच नाही. मुळात जी गोष्ट अस्तित्वात नाही ती का प्रसन्न होईल माझ्यावर? उलट मीच मनात नसताना तिच्यावर प्रसन्न होती. तुला बरं वाटावं म्हणून, तुझा आग्रह म्हणून. मग तू काय बघत होती? नाही म्हणजे देवीकडेच बघत होतीस ना? हो नाही ग, असं काही नाही. मला जाऊ दे, मला खूप उशीर होईल ऑफिसला. आता आवरून घेते पटापटा.
ऑफिस शक्ती, तुझी तब्येत ठीक नसते ना, डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितला ना. तू एक काम कर, आज सुट्टी घे आणि घरी आराम कर बघ. अगं अम्मा, मी आत्ता कामाला लागले. असं दुसऱ्याच दिवशी सुट्टी घेणं नाही बरं दिसत. आणि अजून मला तिथे काय करायचं माहिती नाही, कामाचं स्वरूप माहिती नाही, सगळंच जाणून घ्यायचंय. त्यामुळे कामाला जावं लागणार. आणि अगं बरं वाटतंय आता मला. ठीक आहे, जा ऑफिसला. पण मी एक काम करते, मी शिवाला सांगू का तुला ऑफिसला सोडायला? नाही म्हणजे तो ये तुझ्याच ऑफिसमध्ये कामाला आहे ना, मला कालच बोलला बघ तो. नाहीतर एक काम कर ना, तूच कॉल कर बघ त्याला. ते काय ते पीक का काय ते करायला सांग. अम्मा, काय ग तुझं नुसतं शिवा 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 शिवा? त्या मुला व्यतिरिक्त तुला दुसरं कोणी अवतीभोवती दिसत नाही का? आणि मी मुळीच जाणार नाही हा त्याच्यासोबत. मला उगीच फोर्स करू नको. मला ना आवडतच नाही तो मुलगा. त्याला इथे बोलवायची काही गरज नाहीये. अयो, तुला काय लग्न करायला नाही सांगत आहे मी त्याच्या बरोबर? अम्मा शक्ती, मला शिवाची एवढी सवय झाली आहे बघ, तो मला माझा जावईच वाटतो.